हॅलो, कुकिंग विथ मीनाक्षीमध्ये आपण आज बनवणार आहोत दम बिर्याणी. या बिर्याणीसाठी लागणारे साहित्य मी पुढे दिलेले आहे. तर सुरू करू. मी कांदा, मिरची, आलं, लसूण, नंतर टोमॅटो, दालचिनी, लवंग, मिरी, तमालपत्र ही सगळी खडे मसाले घेतलेले आहे. नंतर मी लकीचा चिकन मसाला घेतला, बिर्याणी मसाला घेतला. हे सगळं मी ठेवलं याच्यात. लाल तिखट, हळद, मीठ, दही हे सर्व आपण मिक्स करणार आहे. नंतर चिकन मॅरिनेट करून ठेवलं. त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे इसेन्समध्ये केवडा आणि रोज. माझ्याकडे दोन्ही पण इसेन्स आहे, तुम्हाला हवा तो इसेन्स तुम्ही टाकू शकता. नंतर मी त्यात टाकणार आहे हिंग. माझ्याकडे अन्नपूर्णाचं हिंग आहे, ते वापरणार आपण. नंतर मी ही वेलचीची पूड करून ठेवलेली आहे, ती टाकणार. आता एका पातेल्यामध्ये आपण कांदा फ्राय करण्यासाठी टाकलेला आहे. नंतर तोपर्यंत आपण कांदा फ्राय होस तोपर्यंत हे सगळे मसाले मिक्स करून घेणार आहोत. आणि ते मिक्स झाल्यानंतर मॅरिनेट केलेल्या चिकनमध्ये हा मसाला ठेवणार. कमीत कमी 15 मिनटं तरी तो त्यात ठेवायचा, जेणेकरून त्यात तो चांगला मुरेल आणि त्याला पीसला चांगली चव येईल. तर आता मी हे सगळं मिक्स केलं. आता मी त्याच्यामध्ये टाकते आणि हाताने चांगला त्याचा मसाज करणार किंवा त्याला मसाला लावून घेणार. हे बघा, सर्व टाकलं. नंतर एका साईडला मी सुरुवातीलाच गुलाबी रंगावरती काही कांदा तळून ठेवलेला होता. आता मी कुकरमध्ये तेल ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये तूप टाकायचं. लक्षात ठेवा, बिर्याणी करताना तेल आणि तूप भरपूर प्रमाणात वापरायचं, तर ती बिर्याणी छान होते. नंतर त्याच्यामध्ये मी तापलेल्या तेलामध्ये मी लसूण, आलं, नंतर खडे मसाले टाकले सर्व. नंतर तमालपत्र, दालचिनी सर्व टाकून मिरची टाकली. नंतर हे सर्व मी काय केलं, एकदा चांगलं हलवून घेतलं, जेणेकरून त्याच्यातला आर्क त्या तेलामध्ये आणि तुपामध्ये मिक्स व्हायला पाहिजे. तो आर्क त्याच्यामध्ये उतरला आहे. बघा कसं ते तडतड करत आहे. आता नंतर त्याच्यामध्ये मी कांदा टाकणार आहे. बघा, दिसतंय किती छान ते सगळं आर्क त्या तेलामध्ये आणि तुपामध्ये उतरतो आहे. आता त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत कांदा मी अगोदरच कापून ठेवलेला होता, तो कांदा टाकला. आता हा कांदा मी गुलाबी रंगाचा होईस तोपर्यंत आपण त्याला तळून घेणार आहोत किंवा फ्राय करून घेणार आहोत. बघा, मधून तो कांदा हलवायचा, नाहीतर तो एका साईडलाच डागून जाईल किंवा जळेल, मग ती बिर्याणी करपल्यासारखी लागते. म्हणून मधून कांदा गुलाबी झाला आहे. बघा, आता त्या कांद्यामध्ये आता मी टोमॅटो टाकलं. नंतर मॅरिनेट करून ठेवलेलं सगळं चिकन मी त्याच्यामध्ये ओतलं. आता मी ते हलवणार आहे. नंतर ज्या भांड्यामध्ये मी ते मॅरिनेट करून ठेवलेलं होतं त्याला थोडासा मसाला लागलेला आहे, म्हणून मी काय करणार, हे आपल्याला कमीत कमी 10-15 मिनटं ते थोडंसं मंद आचेवरती वाफवून घ्यायचं. त्याच्यासाठी थोडीशी पाण्याची गरज लागेल, नाहीतर मग ते जळू शकतं. म्हणून मी ज्या भांड्यामध्ये आपण चिकन मॅरिनेट करून ठेवलं होतं त्या भांड्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घेणार आहोत. आता बघा, मी मध्येच पुदिना टाकला, कारण पुदिन्यामुळे त्या बिर्याणीला छान एक प्रकारचा फ्लेवर येणार आहेत. आता त्याच्यात ते मिक्स केलेलं पाणी मी टाकलं. मसाला म्हणजे पाणी टाकून मसाला धुवून घेतलेलं ते आपण त्याच्यात टाकणार आणि 0 गॅसवरती कमीत कमी 10-15 मिनटं ते आपण थोडंसं त्याला वाफवून घेणार किंवा शिजवून घेऊ, जेणेकरून आपला त्या वेळेमध्ये आपण काय करणार आहे, साईडला एक कढईमध्ये मी पाणी घेतलं. एक वाटी तांदळासाठी 1 ग्लास पाणी या प्रमाणात मी 3 ग्लास पाणी टाकलं. त्याच्यामध्ये मीठ टाकलं. नंतर फ्लेवर येण्यासाठी त्याच्यात खडे मसाले टाकले, थोडीशी हिरवी मिरची टाकली, तमालपत्र टाकलं. हे सगळं टाकल्यानंतर आपल्याला वरून मीठ टाकायचं 1 चमचा, कारण जेव्हा भात उकळतो किंवा शिजतो त्यावेळेस जर आपण त्यात मीठ टाकलं तर ते मीठ ते भात शोषून घेईल किंवा ॲब्झॉर्ब करेल आणि भाताला एक छान चव येईल. आणि हे सगळे मसाले टाकल्यामुळे हे मसाल्यांचासुद्धा फ्लेवर त्या भातामध्ये उतरेल. आता हे सगळं टाकल्यानंतर मी त्याच्यामध्ये एक छोटीशी फोड लिंबू पण पिळणार आहे. लिंबू याच्यासाठी पिळायचं की जेणेकरून मधून मी इकडच्या साईडला हलवून पण घेणार आहे, कारण आपण ते शिजण्यासाठी त्याच्यात थोडंसं अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे किंवा अर्धा कप पण टाकू शकता तुम्ही. मी अर्धा ग्लास टाकलं, कारण भाताला उकळायला जरा 15-20 मिनटं लागणार. हे बघा, पाण्याला आता उकळी येते. त्याच्यात मी लिंबू पिळून टाकलं, कारण लिंबामध्ये काय होणार आहे, तर तांदळाला ना पांढरा शुभ्र होतो तांदूळ. तर अशा प्रकारे बघा,
उकळी येताना दिसते. आता त्याच्यामध्ये मी 2 तास भिजवलेला तांदूळ टाकला. तुम्ही 2 तास भिजवा, 3 तास भिजवा. जेवढा जास्त वेळ तांदूळ भिजणार तेवढा त्याचा दाणा असा खुलणार किंवा फुलणार आणि छान दिसणार. आणि त्याच्यात मी लिंबू पिळल्यामुळे तो भात असा पांढरा शुभ्र होणार आहे. आता हे जे आहे हे सगळं तांदूळ टाकून झाल्यानंतर याला मी कमीत कमी 70% भात शिजेपर्यंतच भात शिजवायचा. नाहीतर ते तांदळाचं काय होईल, जर तुम्ही पूर्ण भाताला शिजवता आपण तशा प्रकारे शिजवलं तर त्याची खिचडी होऊन जाईल. नंतर हे बघा 70% तो शिजलेला आहे. आता मी तो एका चाळणीमध्ये काढून घेते, जेणेकरून त्या चाळणीतून सगळं पाणी खाली वाहून जाईल आणि आपला भात बघा कसा मोकळा आणि सुटसुटीत होणार. मधून मी इकडे हलवून पण घेतलं. आता हे जे पीस आहे हे शिजत आलेले आहे, याच्यातले काही मी एका वाटीत काढून बाजूला ठेवणार आहे, कारण आपल्याला लेअर करायचे. बघा मी खाली काही पीस ठेवले बघा तळाला. त्याच्यात मी अर्धा ग्लास पाणी पुन्हा टाकते, कारण आपल्याला दम द्यायचा आहे. नंतर त्याच्यामध्ये मगाशी आपण कट केलेलं कोथिंबीर म्हणा किंवा मग पुदिना थोडासा, टोमॅटो, मिरची हे सगळं थोडं थोडं टाकलं. त्याच्यानंतर बघा आता हे भात जो आहे याच्यात जे तमालपत्र होते याचा फ्लेवर उतरलेला आहे. आपण ते आता बाजूला काढून घेऊ. आपलं त्याचं काम झालेलं आहे. आता हे बघा मी त्याच्यावरती भाताचं एक लेअर देणार आहे. आपल्याला दम बिर्याणी लावताना त्याच्यावरती 2-3 लेअर द्यायचे. बघा भाताचा एक पांढरा शुभ्र भात दिसतोय, त्या भाताचा एक लेअर झाला. आता मी याच्यावरती बघा एक प्लेन करून घ्यायचा तो लेअर. आता याच्यावरती आपण पुदिना टाकू थोडासा. पुदिन्याने त्याला छान फ्लेवर येतो. नंतर मी वेलची पूड दाखवली होती तुम्हाला थोड्या वेळापूर्वी. वेलची पूड टाकायची, अखंड वेलची टाकली तरी पण चालते. आता ही वेलची पूड टाकून झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये इसेन्स टाकणार आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इसेन्स टाकू शकता. मी केवढा इसेन्स टाकला, नंतर थोडीशी कोथिंबीर टाकली आणि पुन्हा 1-2 चमचे त्याच्यावरती तूप टाकलं. आणि आता मी वाटीत काढून ठेवलेले सगळे जे पीस होते चिकनचे ते त्याच्यावरती टाकले, ते सपाट करून घेतले. नंतर त्याच्यामध्ये मी टाकणारे व्हाईट पेपर पावडर किंवा त्याला पांढरी मिरी पावडर पण म्हणू शकता. ही तिखट लागते, म्हणजे याने भाताला किंवा आपल्या बिर्याणीला तिखटपणा येणार आहे. नंतर आता त्याच्यावरती मी पुन्हा एक पांढऱ्या भाताचा किंवा तांदळाचा लेअर केला आहे. बघा दिसतोय तो लेअर झाला. त्याच्यावरती मी पुदिना टाकला, कोथिंबीर जे काही कट केलेलं राहिलेलं मटेरियल होतं, आणि सुरुवातीला जो कांदा आपण गुलाबी रंगावरती तळून घेतला होता तो टाकला. या कांद्याची ना खूप छान चव लागते. त्याच्यावरती वरून मी थोडासा कोथिंबीर टाकली. आता त्याच्यात मी थोडंसं वेलची पूड पुन्हा टाकली. नंतर आता मी तूप टाकलं 2 चमचे. लक्षात ठेवा तूप हे जास्तीत जास्त टाकायचं, जेणेकरून तो ओलसरपणा येतं, त्याच्यात मॉइश्चर राहतं. आता राहिलेले सगळे तांदूळ मी त्याच्यात वरून टाकणार आहे आणि ते असं एकदम प्लेन करून घेणार आहे. दिसतंय बघा तांदूळ किती पांढरा शुभ्र दिसतो. आता त्याच्यावरती मी राहिलेला तो गुलाबी रंगावर तळलेला कांदा टाकला. नंतर त्याच्यावरती पुन्हा 2-3 चमचे तूप टाकलं. तूप हे जास्तीत जास्त टाकायचं, जेणेकरून आपली बिर्याणी ओलसर राहील. तर कधी बिर्याणी अशी कोरडी होते, कडक होते. तसं न होऊ देण्यासाठी लक्षात ठेवायचं. आता त्याच्यावरती मी झाकण लावून कुकर गॅस तव्यावरती ठेवणार आहे. त्याच्यासाठी मी काय केलं, गॅसवरती तवा ठेवला, तवा तापून घेतला. नंतर तवा तापल्यानंतर त्याच्यावरती आपण कुकरचं झाकण लावलेलं आहे ते त्याच्यावरती ठेवणार आणि त्याला आपण मंद आचेवरती कमीत कमी 30 मिनटं, तुम्ही 30 मिनटापेक्षाही जास्त ठेवू शकता, पण जास्त वेळ ठेवायचं नाही, कारण मी त्याच्यात फक्त अर्धा कप किंवा अर्धा ग्लास पाणी टाकलं आहे. जास्त वेळ ठेवला तर ते खाली डागू शकतं. बघा 0 गॅस केला मी आणि ती बिर्याणी अर्धा तास ठेवली होती. अर्ध्या तासानंतर बघा किती छान बिर्याणी झाली. त्याच्यात वरून मी काजू. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद.